हेलो डियर, माई सेल्फ प्रथमेश। मैंने कुछ दिन थोड़ा बाहर था, इसलिए मैंने वीडियो वगैरह नहीं डालना हुआ, तो आज से मैं कंटिन्यू करने वाला हूँ। तो अपना कौन सा BCM का चल रहा था ना, तो जो मैंने पहला BCM का चैप्टर डाला था ना, तो उधर उसके बायो में मैंने लिंक डाली है व्हाट्सएप की। तो वहाँ पे आप क्या करो, वो जो कम्युनिटी जो है ना, कम्युनिटी ग्रुप वगैरह, वो आप ज्वाइन कर लो, क्योंकि आपको नोट्स वगैरह वहाँ से प्रोवाइड हो जाएगी। ठीक है, आप SPPU के एफिलेटेड कॉलेज से हो तो हो जाएगा आपको। तो मैं आज यूनिट 2 पढ़ाने वाला हूँ, मतलब बिल्डिंग कंस्ट्रक्शन, कंक्रीट और फाउंडेशन का। तो उसमें कैसा है, टॉपिक कौन सा कवर करने वाला हूँ। मैं एक कंक्रीट का करने वाला हूँ और एक फाउंडेशन का है। तो कंक्रीट तो आपको फ़िलहाल तो पता ही होगा, मतलब मिक्सचर ऑफ किसका रहता है, मिक्सचर सैंड, सीमेंट, एग्रीगेट और वाटर, मतलब कोर्स एग्रीगेट। फाइन एग्रीगेट नहीं होता है उसमें। फाइन एग्रीगेट किस में होता है, जो मॉर्टर रहता है उसमें होता है। मॉर्टर का कैसे रहता है, मतलब सैंड, सीमेंट और वाटर। और फाउंडेशन का कैसा रहता है, देखो सेफ बेयरिंग कैपेसिटी देखते हैं, और उसकी अल्टीमेट बेयरिंग कैपेसिटी देखते हैं, और फैक्टर ऑफ सेफ्टी देखते हैं। तब आप उन फाउंडेशन वगैरह बनाते हैं। और डिफरेंस बिटवीन लोड बेयरिंग और फ्रेम स्ट्रक्चर, वो भी आपने देखने वाले हैं। मतलब लोड बेयरिंग स्ट्रक्चर कौन सा है और फ्रेम स्ट्रक्चर। पहले कैसा होता है, पहले कैसे होता था कि पहले ज़्यादा लोड बेयरिंग स्ट्रक्चर चलते थे, है ना। अभी कैसे है, अभी सब इधर फ्रेम स्ट्रक्चर ही चल रहे हैं। मतलब अभी कौन सा भी देखो, कंस्ट्रक्शन वगैरह सब फ्रेम का ही, मतलब बड़ी बड़ी बिल्डिंग वगैरह वो बनाने वाली हो, सभी फ्रेम का ही। मतलब वॉल एज अ पार्टीशन बोल के वर्क करते हैं। तो कंक्रीट में कहते हैं, देखो कैसा है, देखो प्लेन कंक्रीट रहता है, और कंक्रीट के टाइप भी बहुत है। मतलब अभी प्लेन कंक्रीट में कैसा रहता है, देखो एग्रीगेट वगैरह, वो जो भी मैंने अभी बताया वही कोर्स एग्रीगेट वगैरह, फाइन एग्रीगेट सेम है। इसमें टेंशन के लिए कॉम्प्रेशन बट वेरी वीक इन टेंशन, मतलब स्ट्रॉन्ग इन कॉम्प्रेशन एंड वीक इन टेंशन। और जो स्टील रहता है वो स्ट्रॉन्ग इन टेंशन और वीक इन कॉम्प्रेशन रहता है। वो याद रखो, क्योंकि आपको जो आप गवर्नमेंट की वगैरह तैयारी करोगे तो आपके लिए अच्छा रहेगा, मतलब याद रखेंगे तो अच्छा है, और पेपर के लिए भी हो सकता है। तो इंग्रेडिएंट ऑफ सीमेंट, मतलब उसमें क्या क्या रहता है, वही जो बताया वाला है। बाइंडिंग मटेरियल लाइक सीमेंट, लाइम और पॉलीमर। और उसके बाद सैंड में बोले तो फाइन एग्रीगेट वगैरह, कोर्स एग्रीगेट, वाटर वगैरह। प्रपोर्शन ऑफ सिमेंट, सॅन्ड अँड कोर्स ॲग्रीगेट इन कॉन्क्रीट, म्हणजे कसं राहते बघा, आपण प्रपोर्शन म्हणजे कसं असतं, म्हणजे सॅन्ड किती प्रमाणात पाहिजे, सिमेंट किती प्रमाणात पाहिजे, आणि वॉटर वगैरे किती प्रमाणात पाहिजे, ते असतं त्याचं प्रपोर्शन असतं. त्या प्रपोर्शन आपले बघा किती 5 टाईपमध्ये. तर याच्यामध्ये बघा, इन प्रपोर्शन ऑफ कॉन्क्रीट इन केप्ट इन माइंड that words in coarse aggregate are filled with sand and the words in sand are filled with cement paste. जे आपण मॉर्टरचं म्हणजे पेस्ट वगैरे बनवतो ते. द प्रपोर्शन ऑफ ingredients usually adopted for various works are shown in table below. याच्यामध्ये आपल्याला प्रपोर्शन वगैरे बघायचं, किती टाईप्स राहते काय नाही. आता 1:1:2 for machine foundation footing, for steel column and concreting under water. कॉन्क्रीटिंग वगैरे मशीननं फाउंडेशन वगैरे करत असेल आपण, नाही तर मग फुटिंग करत असेल स्टील कॉलमची, तर मग कॉन्क्रीट अंडर वॉटर करत असेल तर मग तेव्हा 1:1:2चा प्रपोर्शन यूज करायचा. मग दुसरं काय बघ, 1:1:2 is raised to 3. Water tanks, shells and folder plates for other water retaining structure, म्हणजे डॅम्स झालं, हे झालं, तशा टाईप्स. ते थर्ड आहे बघ, 1:2:4, कॉमनली यूज फॉर
reinforced concrete work like beam, slab, टनल लाईनिंग आणि ब्रिजेस त्यासाठी आपण यूज करतो. म्हणजे ब्रिज, बीम झालं, स्लॅब झालं, तशा टाईपसाठी 1:2:4 आपण यूज करतो. त्यानंतर फोर्थ आहे बघ 1:3:6 पियर्स, ॲब्युटमेंट्स म्हणजे ते आपलं यायला नसतं का ब्रिजला वगैरे हे आपलं फ्लायओव्हर्स त्यासाठी ॲब्युटमेंट राहते. पियर्स, ॲब्युटमेंट, कॉन्क्रीट वॉल्स, स्टील ऑफ विंडोज आणि फ्लोअर्स, स्लॅब फ्लोअर. पाचवं राहते 1:4:8 हे मास कॉन्क्रीट लाईक डॅम वगैरे 1:4:8 यूज करतो. फाउंडेशन कोर्स फॉर वॉल्स फॉर मेकिंग कॉन्क्रीट ब्लॉक्स. म्हणजे आपण आता कॉलेजमध्ये वगैरे करतो ना ब्लॉक्स वगैरे तयार करतो त्याचे ते UTM मशीनमध्ये करतात ते ब्लॉक्स ते आपण कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीटचे ग्रेडनुसार आपण कॉन्क्रीट वगैरे यूज करत असतो. म्हणजे जसं जितकं जास्त ग्रेड असेल तितकं ते म्हणजे स्ट्रॉंग असेल कॉन्क्रीट, जास्त ड्युरेबल म्हणजे जास्त दिवस. समजा आता आपण मॅक्झिमम जर बघितलं तर आपण बिल्डिंग वगैरे आपली किती वर्ष जाते 50 इयर्सपर्यंत जाते आरामात, 50 वर्षापर्यंत. म्हणजे आपल्याला आपण जसं जसं ग्रेड वाढत गेलं तसं मग वाढत जाते. आता बाबा ऑटोनॉमसचं आता तुम्ही बघितलं ती बिल्डिंग ती आता M100ची आहे, 100 ग्रेडची म्हणजे आता ती खूप वर्ष टिकेल. तसं आहे ग्रेड म्हणजे ग्रेड म्हणजे मतलब मिक्स डिझाईन जे असतं ते. आणि त्याचं चेक वगैरे कसं करायचं ते ग्रेड केव्हा निघते जेव्हा आपण ग्रेड कसा कळणार जेव्हा UTM मशीनमध्ये आपण ठेवलं ना तर ते 28 दिवसानं म्हणजे पहिलं पाण्यात ठेवायचं, पाण्यात ठेवल्याच्यानंतर मग 28 दिवसानं चेक करायचं मग त्याची क्वालिटी वगैरे कळते आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये यूज कसं करायचं मग असं त्याच्यावर मग ग्रेड समजतं आपल्याला. आता बघा ग्रेड ऑफ कॉन्क्रीट डिनोटेड बाय प्रिफिक्स M द डिझाईन स्ट्रेंथ इन MPa. फॉर एक्झाम्पल ऑफ M20 कॉन्क्रीट असेल तर मिक्स प्रपोर्शन विल बी 1:1.5:3 फॉर सिमेंट, सँड अँड कोर्स ॲग्रिगेट. पहिले सिमेंट नंतर सँड नंतर कोर्स ॲग्रिगेट असं राहतं प्रपोर्शन. आता बघा किती आहेत बघ याच्यामध्ये 5-6 दिसत आहेत ग्रेड. समजा आपण M5चं जर ग्रेड वगैरे घेतलं तर स्ट्रेंथ किती येते बघ न्यूटन पर mm²ची 5 येते. आणि त्याचं प्रपोर्शन किती आहे 1:5:10. त्याचं ग्रेड M ग्रेड 7.5 बघितलं तर स्ट्रेंथ किती न्यूटन पर mm 7.5 आणि मग प्रपोर्शन 1:4:8. आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M10 असेल तर 10 आहे न्यूटन पर mm² आणि प्रपोर्शन 1:3:6. आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M50 असेल तर प्रपोर्शन आहे 1:2:4 आणि M20 असेल तर 1:1.5:3 म्हणजे आता आपण वरी बघितलं तेच सेम. आणि M25 असेल तर डिझाईन मिक्स असते म्हणजे M25च्या वरी गेली की मग ग्रेड वाढत जाते M25 30 नंतर मग 35 40 असं 5-5 वाढत. M25 असेल तर प्रपोर्शन 1:1:2 म्हणजे आपण रेग्युलर यूज म्हटलं तर M25 यूज करतो बिल्डिंगसाठी वगैरे M25 30 35पर्यंत. त्याच्यानंतर वॉटर सिमेंट रेशो. द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ स्ट्रेंथ इज द रेशो ऑफ वॉटर यूज्ड कंपेअर टू अमाऊंट ऑफ सिमेंट इज कॉल्ड वॉटर सिमेंट रेशो. Basically, the lower this ratio is, the higher the final concrete strength will be. This concept was developed by Duff Abrahams of the Portland Cement Associate in the early 1920s and is in worldwide use today. म्हणजे 1920s पासून डफ इब्राहिम आहे ना त्यांना वॉटर सिमेंट रेशोचा हे केलं यूज करा म्हणून सांगितलं पोर्टलँड सिमेंटसाठी.